चलो बघा, आता मेन्स पण पास झालोय आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण गेलोय ते म्हणजे इंटरव्ह्यू. तर हा IBPS POचा जो इंटरव्ह्यू असणार आहे, ह्या इंटरव्ह्यूचं कंप्लीट गायडन्स सेशन आजच्या या सेशनमधून तुम्हाला भेटेल. कंप्लीट गायडन्स नेमकं काय केलं पाहिजे, इंटरव्ह्यू काय असतो, कशा पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, मॉक इंटरव्ह्यू पण तुमचे इथं होतील, सोबत सोबत तुम्हाला गायडन्स सेशन पण भेटतील. या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या केसमध्ये भेटतील. नेमकं इंटरव्ह्यू काय असतो आणि मागच्या वर्षी झालेले इंटरव्ह्यू, म्हणजे मागच्या वर्षी कसं झालं होतं, या वर्षी IBPS PO आणि क्लिरिकलची एक्झाम लवकर आल्या म्हणून इंटरव्ह्यू पण त्या केसमध्ये लवकर आहे. मागच्या वर्षीची इंटरव्ह्यू फेब्रुवारीमध्ये झाली होती, फेब्रुवारी 2025 मध्ये, म्हणजे आत्ताच IBPS PO ची इंटरव्ह्यू 8-9 महिन्यापूर्वी झालेली. तर ते प्रॉपर इंटरव्ह्यू जशाच तसे विचारलेले प्रश्न पण मिळालेले. नेमकं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी काय विचारलं, BCom साठी काय विचारलं, BCS साठी काय विचारलं, बाकी अजून वेगवेगळ्या ग्रॅज्युएटसाठी काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स त्या केसमध्ये विचारले गेलेले, सगळ्या गोष्टी मी प्रॉपर त्या केसमध्ये आणलेले आहे. म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ, ज्या विद्यार्थ्यांचा IBPS POचा इंटरव्ह्यू आहे अशा विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. नेमकं काय काय कशा कशा पद्धतीने इंटरव्ह्यू विचारलं जातं. एक पहिला मुद्दा तर सुरुवातीला क्लिअर करून घ्या. सर इंटरव्ह्यू आहे म्हणजे आता खूप मला तिथं टेन्शन येणार आहे की खूप मला तिथं, आता मला तर ते गोष्टी मी कधी फेस केलेल्या नाही आहे, तर त्या तुम्ही गोष्टी फेस केलेल्या नाही म्हणून तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू, म्हणून मॉक इंटरव्ह्यू प्रत्येकाला द्यायचे. मॉक इंटरव्ह्यू द्यायचेच आहेत, फायनल डायरेक्ट ॲक्च्युअल इंटरव्ह्यू जायचं नाही, मॉक इंटरव्ह्यू द्यायचेच आहे. मुद्दा नंबर 2, सर मला जर प्रश्नाचे उत्तर आले नाही तर हो, काहीच फरक पडत नाही. तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यावं यासाठी इंटरव्ह्यू अजिबात नाही. हे पहिलं तुझ्या मनातली ना गाठ बांधून ठेव का मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे आणि तरच मला इंटरव्ह्यू मार्क पडेल, असं अजिबात नाही. तुझा तिथं कॉन्फिडन्स चेक केला जातो ना की नॉलेज. नॉलेज चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू नसतो. तू प्री पास झालाय, तू मेन्स पास झालाय, तू इंटरव्ह्यूला गेलाय, याचा अर्थ तुझ्याकडे नॉलेज आहे म्हणून तू प्री आणि मेन्स पास झालाय. आता इंटरव्ह्यू मध्ये काय चेक केलं जाईल, तर इंटरव्ह्यू मध्ये चेक केलं जाईल तुझा कॉन्फिडन्स. तुला प्रश्न विचारतील, त्या प्रश्न उत्तर तुला द्यायचे, पण तुझ्या बोलण्यातून तुझा कॉन्फिडन्स पाहिला जातो की खरंच समोर बसलेला व्यक्ती ऑफिसर पदासाठी शोभतो का. शोभतो का म्हणजे तो कसा दिसतो असं नाही, समोर बसलेला व्यक्ती उद्या बँक मधल्या कस्टमरशी डील करू शकतो का, त्या कस्टमरला प्रॉपर हँडल करू शकतो का, कस्टमरच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हा व्यक्ती देऊ शकतो का, हा तेवढं चांगलं कम्युनिकेट करू शकतो का. तुझी कम्युनिकेशन स्किल आणि तुझा कॉन्फिडन्स इंटरव्ह्यू मधून पाहिला जातो, ना की तुझं नॉलेज चेक केलं जातं. म्हणून 10 प्रश्न विचारले आणि तुझं 6च प्रश्नांची उत्तर आले, 7च प्रश्नांची उत्तर आले, मग आता सर मला काही मार्क पडतील का, असं अजिबात नाही. तू 10 पैकी 6 आणि 7 प्रश्नांची उत्तर जरी दिले तरी तुला 80, 85, 90 पर्यंत मार्क पडतात. आणि एखाद्याने 10 पैकी 10 प्रश्नाचे उत्तर दिले पण कॉन्फिडन्सच नाही, बोलण्यामध्ये ती कम्युनिकेशन स्किलच नाही, तर त्या केसमध्ये 40 मार्क पडणं पण त्या केसमध्ये अवघड होतं. म्हणून मला या इंटरव्ह्यू सेशनमधून माझ्यातला कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन स्किल सुधारायचे, सोबत नॉलेज असणं गरजेचंच आहे. तर आपलं नॉलेज असलं तर कॉन्फिडन्स असतो, विदाऊट नॉलेजचा कॉन्फिडन्स असतो. नॉलेज तर असणं गरजेचंच आहे, पण आता प्री मेन्स पास झालो म्हणजे आपल्याकडे नॉलेज आहे. मग बघा आता आपण एक एक मुद्दा बारकाईने बघूया, इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं जातं. बघा सगळ्यात सुरुवातीला बघा, इंटरव्ह्यू हा 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होतो. तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे 3 वेगवेगळे पार्ट असतात. पहिला पार्ट येतो HR. HR रिलेटेड क्वेश्चन मध्ये काय विचारतात, एकदम बेसिक जिथून सुरुवात होऊ शकते, तुमचं इंट्रोडक्शन नंतर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, वडील काय करतात वगैरे. मग वडील जर शेती करतात तर थोडीशी शेतीबद्दल माहिती, वडील जे काही करतात पार, वडील तिकडं बस ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, एखाद्याचे वडील टीचर आहे, एखाद्याचे वडील इंजिनियर आहे, कोणाचे वडील शेतकरी आहे, काही असो, वडील काय करतात तो सोर्स ऑफ इन्कम आहे, त्याबद्दलची डिटेल माहिती मला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुझ्या गावाबद्दलची माहिती तुला असणं गरजेचं आहे, तुझ्या तालुक्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे, तुझ्या जिल्ह्याबद्दलची माहिती असणं तुला गरजेचं आहे. ह्या बेसिक गोष्टी येतात HR मध्ये. ह्या बेसिक गोष्टी, तुझं इंट्रोडक्शन, फॅमिली बॅकग्राऊंड, वडील काय करतात, गावाबद्दलची माहिती, तालुक्याबद्दलची माहिती, जिल्ह्याबद्दलची माहिती, तुमच्या गावाच्या आजूबाजूला काही फेमस असेल तर त्याबद्दलची माहिती, बेसिक गोष्टी ह्या तुझ्या इंट्रोडक्शन मध्ये येणार किंवा तुमच्या HR वाल्या पार्ट मध्ये येणार. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यावाल्या गोष्टी तुला विचारणार आणि अजून याच्या रिलेटेड बेसिक प्रश्न तुला काही बनवू शकतात, जे तिथं तुझ्या बोलण्यातून, म्हणजे तू जे काही इंट्रोडक्शन मध्ये बोलणार आहे किंवा जे काही तू हे सांगणार याच्यावरून अजून क्रॉस क्वेश्चनिंग बनेल. त्याच्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे बँक रिलेटेड क्वेश्चन. आता तुम्हाला पुढे गेलो कळेलच बँकेचे रिलेटेड क्वेश्चन, म्हणजे मी ह्या सेशनमध्ये पुढे सांगितलेले बँकेचे कोणकोणते प्रश्न विचारले जातात, पण बेसिक बँकिंग टर्मिनॉलॉजी विचारले जातात. रेपो रेट काय आहे, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय आहे, त्यामध्ये कोणकोणते सेक्टर येतात, KYC काय असते, डेबिट कार्ड काय, क्रेडिट कार्ड काय, तर हे असे मल्टिपल, RBI काय, नाबार्ड काय, NHB काय, नॅफिड काय, असे मल्टिपल बँक रिलेटेड कोणताही प्रश्न बनू शकतो.
त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट सर चला मी माझ्या स्वतःबद्दलची पूर्ण माहिती केली. त्याच्यानंतरचा दुसरा म्हणजे HR वाला पार्ट मी माझी चांगली प्रॉपर करून ठेवल. बँक रिलेटेड तर आपण आता मेन्सला अभ्यास केलेला आहे, प्रीच्या वेळेस अभ्यास केलेला आहे, बाकी भरपूर लेक्चर केलेले आहे. बँकिंग नॉलेज पण सर मला आहे, त्याचे काही लेक्चर्स पण मी तुम्हाला देणार आहे, ते लेक्चर्स पण तुम्हाला अजून बघायचे. आणि त्याच्यानंतरचा तिसरा पार्ट आहे तो ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन. आता इथं प्रत्येक जणाची वेगवेगळे ग्रॅज्युएशन आहे. कोणाचं ॲग्रिकल्चरमध्ये, कोणाचं ॲनिमल हजबंड्रीमध्ये, कोणाचं BCS आहे, कोणाचं BCom आहे, कोणाचं इंजिनिअरिंग आहे. मग इंजिनिअरिंगमध्ये कोणाचं मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, ENTC आहे, सिव्हिल आहे, अजून वेगवेगळे कॉम्प्युटर आहे, IT आहे. तर याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतात, ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स विचारतात. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, या 3 टप्प्यामध्ये आपला इंटरव्ह्यू होणार आहे. ह्या 3 टप्प्यामध्ये आपला इंटरव्ह्यू होणार आहे. HR वाला पार्ट वेगळा, त्याच्यानंतर बँक रिलेटेड असणारा पार्ट वेगळा, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन रिलेटेड असणारा पार्ट वेगळा. ह्या 3 पार्टची आपल्याला तयारी खूप चांगल्या पद्धतीने करायची, चांगल्या पद्धतीने. तुम्ही बघा शेवटपर्यंत तुमचं एक ना एक शंकेचं निरसन इथं होणार आहे. एक ना एक तुमचा कोणताच प्रॉब्लेम त्या केसमध्ये राहणार नाही. प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो. चला सर मला कळालं बेसिक काय, अजून मी थोडंसं डिटेलमध्ये याच्यावर बोलतो, अजून थोडं डिटेलमध्ये बोलतो. बघा आता नेमकं सगळ्यात पहिला मुद्दा येतो, सर इंटरव्ह्यू कोणत्या लँग्वेजमध्ये होतो. मोस्टली मागच्या वर्षी म्हणजे 2025च्या ज्या फेब्रुवारीमध्ये, जरी ह्या वर्षीचे इंटरव्ह्यू फक्त लवकर आहे, मागचे इंटरव्ह्यू फेब्रुवारी 2025 मध्ये झालेले इंटरव्ह्यू हे मोस्टली हिंदी इंग्लिशमध्ये झालेले. काही लोकांचे इंटरव्ह्यू हे मराठी हिंदीमध्ये पण झाले, मराठी हिंदीमध्ये पण झाले. मोस्टली हिंदी इंग्लिश आणि काही लोकांचे मराठीत पण झाले. म्हणून मला मराठीत बोलण्याची तयारी करावी लागणार नाही. मराठीत तर मला आजही इंटरव्ह्यू घेतला तरी बोलता येणार आहे. माझी तयारी ही हिंदी इंग्लिशचीच असली पाहिजे. हिंदी इंग्लिशची तयारी आपली असली पाहिजे. तिथं जर मराठीत पॅनल बोललं तर तुम्ही बोलू शकता. नाहीच बोलता आलं हिंदी इंग्लिश मधून तर तुम्ही त्यांच्याकडून परवानगी घेऊ शकता, सर कॅन आय स्पीक इन मराठी, आणि त्यांनी परवानगी दिली तर आपण मराठीत बोलू शकतो. पण मोस्टली तयारी तुम्ही हिंदी इंग्लिशमधून करून चला. मराठीत झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. जर मागचे इंटरव्ह्यू पाहिले तर ते हिंदी इंग्लिशमध्ये पण झालेले. काही लोकांचा फीडबॅकमध्ये मराठी पण मेन्शन केलेलं होतं, पण काही लोकांनी हिंदी इंग्लिश पण सांगितलेलं आहे. इंटरव्ह्यू किती वेळ चालेल, ॲक्च्युअल इंटरव्ह्यू 7 ते 10 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त नाही. 10 मिनिटापेक्षा जास्त नाही, 7 मिनिटापेक्षा कमी नाही. 7 मिनिटं ते 8 मिनिटं, 10 मिनिटं, काहींचं 12 मिनिटं 14 मिनिटापर्यंत पण जाऊ शकतो. पण एक ॲव्हरेज टाईम 7 ते 10 मिनिटं तुमचा त्या केसमध्ये इंटरव्ह्यू चालेल. काय विचारतील, कसं विचारतील ते पण सांगतो. पण सर मी डायरेक्ट इंटरव्ह्यू जावं का हो, नाही. डायरेक्ट इंटरव्ह्यू जाणं अतिशय चुकीचं आहे. इंटरव्ह्यू जाण्याच्या काही स्टेप्स असतात. बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं त्या गोष्टींची तयारी करायची, त्या गोष्टींची तयारी करायची म्हणजे काय, इथं क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, तुमचं इंट्रोडक्शन करून ठेवा. इंट्रोडक्शन प्रॉपर करून ठेवा इंग्लिशमधून. त्याच्यानंतर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड बद्दलची माहिती प्रॉपर काढून ठेवा. फादर काय करतात, फादर बद्दलची माहिती प्रॉपर काढून ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो तुमच्या गावाबद्दल, प्लेसबद्दल. तुम्ही राहता कुठं, तर नेटिव्ह प्लेसबद्दल तुमची जी प्लेस आहे, राहण्याची प्लेस, गाव किंवा अजून तालुका, जिल्हा याबद्दलची माहिती प्रॉपर काढून ठेवा. हे बेसिक गोष्टी आहे, ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपल्याकडे असल्या पाहिजे. त्याच्यानंतर सर हा झाला याच्यावर, बँकमध्ये तर भरपूर टर्मिनॉलॉजी आहे, 200 300 400 वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहे. तर पार तुमचं इकडे रेपो रेट, असेट, लायबिलिटी, बाकी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बँकिंग टर्मिनॉलॉजी असल्या पाहिजे. मी पुढे सांगणारच आहे. ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स विचारतील. BCom असेल तर बॅलन्स शीट काय, इंजिनियर असेल तर त्याबद्दलच्या गोष्टी, ह्या ज्या तुम्हाला वाटतं. आता ग्रॅज्युएशन प्रत्येकाचं वेगवेगळ्या फील्डमध्ये, तर आपल्या ग्रॅज्युएशन रिलेटेड काय प्रश्न विचारू शकतात ते आपण काढून ठेवायचे. बँकेची प्रत्येक टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित असली पाहिजे. बँकेची प्रत्येक टर्म माहित असली पाहिजे. रेपो रेट म्हणजे काय सांगता आलं पाहिजे, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय सांगता आलं पाहिजे, मध्येच बॅड बँक विचारलं सांगता आलं पाहिजे, मध्येच काही विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ह्या बेसिक गोष्टी, ह्या गोष्टींची तयारी करून ठेवायची. तयारी झाल्यानंतर सर मी डायरेक्ट इंटरव्ह्यू जायचं नाही, कधीच नाही. तयारी झाल्यानंतर कधीही गायडन्स सेशनचं झालं. अजून चला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही गायडन्स सेशन दिले जातील फ्रीमध्ये. ते कसे भेटतील, काय भेटतील ते पण मी तुम्हाला सांगतो. पण फ्री गायडन्स सेशन तुम्हाला भेटतील. एक HRचे राहुल सरांचे 3 ते 4 लेक्चर, 3 लेक्चर असतील. बँकिंग टर्मिनॉलॉजीचे माझे 4 ते 5 लेक्चर असतील. हे तुम्हाला गायडन्स सेशन भेटतील. तर ते गायडन्स सेशन पण तुम्हाला बघायचे सोबत. त्याच्यानंतर बघा गायडन्स सेशन झाल्यानंतर, सगळे लेक्चर पण झाल्यानंतर आपल्याला मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे. मॉक इंटरव्ह्यूज फायनल इंटरव्ह्यू जाण्याच्या अगोदर आपल्याला हा मॉक इंटरव्ह्यूचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. फायनल इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर हा मॉक इंटरव्ह्यू वाला पार्ट खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे. गायडन्स सेशन नंतर मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आणि मग त्याच्यानंतर येतो फायनल इंटरव्ह्यू वाला पार्ट. फायनल इंटरव्ह्यू जाण्याच्या अगोदर सगळे गायडन्स सेशन पाहून घ्या, लेक्चर्स पाहून घ्या, मॉक इंटरव्ह्यूज द्या. ह्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये आपलं काय चुका होतात त्या सांगितल्या जातात.
1 द्या, 2 द्या, 3 द्या. मग त्यातल्या आपल्या चुका आपल्याला सांगितल्या तीन ह्या चुका होत आहे त्या चुका सुधारून पुन्हा मॉक इंटरव्ह्यू द्या आणि मग फायनल इंटरव्ह्यू जा. म्हणजे ज्या चुका तिथं होणार आहेत त्या इथं झालेल्या चांगल्या, इथं झालेल्या चालेल, पण त्या चुका तिथं नाही झाल्या पाहिजे. ह्या हिशोबाने आपण तयारी केली पाहिजे. मग ह्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. मग त्यासाठी काय तर ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे. तो गुगल फॉर्म प्रत्येकाने भरून द्या. तुम्हाला गायडन्स सेशन आणि मॉक इंटरव्ह्यूसाठी कॉल येतील. गायडन्स सेशन फ्रीमध्ये अलॉट होतील आणि मॉक इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला क्लासकडून कॉल येतील. मग ऑनलाईन पद्धतीने पाहिजे असेल तर मी ते ऑप्शन पण टाकले, तुम्हाला कोणत्या पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायचं, ऑनलाईनला क्लिक करा किंवा ऑफलाईन इथे येऊन द्यायचं तर ऑफलाईनला क्लिक करा. दोन्ही पद्धतीने तुमचे त्या केसमध्ये इंटरव्ह्यू होतील. तुम्हाला ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन होतील, ऑफलाईन पाहिजे तर ऑफलाईन होतील. तो गुगल फॉर्म भरून द्या. ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो गुगल फॉर्म आहे. बरं, हे झालं. आता ऍक्च्युअल इंटरव्ह्यू कसे होतात बघा. मी हे डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो, डायरेक्ट मुद्द्याला. मागच्या वर्षी झालेली इंटरव्ह्यू, ऍक्च्युअल इंटरव्ह्यू डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो बघा. आता बा IBPS PO इंटरव्ह्यू क्वेश्चन बीकॉम झालेले व्यक्ती, याचा इंटरव्ह्यू झाला होता 14 फेब्रुवारी 2025ला. रिपोर्टिंग टाइम होता सकाळी 8:30चा. ग्रॅज्युएशन याचं बीकॉम मध्ये झालेलं आहे. पॅनलला 4 मेल आणि 1 फिमेल होती. आता 4 मेल आणि 1 फिमेल म्हटल्यानंतर आपण असं तिथे जायचं नाही, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅम. चुकीचं आहे. कंबाईनली मेलला गुड मॉर्निंग सर आणि कंबाईनली फिमेलला गुड मॉर्निंग मॅम, असं दोनच याच्यामध्ये बोललो पाहिजे. आणि सगळे शिक्षक असतील, सगळे मेल असतील तर कंबाईनली गुड मॉर्निंग सर. 4 मेल आहे, कंबाईनली चौघांकडे पाहून सर गुड मॉर्निंग सर आणि मॅडमकडे पाहून गुड मॉर्निंग मॅम. 2 मॅम आहे, 3 मॅम आहे, म्हणजे कंबाईनली बोलायचे बोलताना गुड मॉर्निंग सर आणि गुड मॉर्निंग मॅम. प्रत्येकाला सेपरेट विश करत बसायचं नाही, एका सिंगल याच्यामध्ये विश करायचं. तर ह्या हिशोबाने तो आला पाठ झाला. त्याच्यानंतर त्याला काय विचार, आता बघा ऍक्च्युअल प्रश्न बघा कसे असतात आणि हेच तुम्हाला यावर्षी विचारले जाणार आहे. आत्ताच 8 महिन्यापूर्वी, आता फेब्रुवारीमध्ये झालेलं आहे, आपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे 10-12 महिन्यापूर्वीचा मुद्दा आहे. बघा काय विचारलं होतं. आणि हे तयारी सगळी तयारी तुम्हाला करायची. बीकॉमचं जरी असेल तर हे प्रश्न तुम्हाला पण येणार आहे. मी प्रत्येक ग्रॅज्युएशनचे मुद्दामून 4 वेगवेगळ्या स्ट्रीमचे प्रश्न आणलेले, 4 वेगवेगळ्या लोकांनी ऍक्च्युअली इंटरव्ह्यू दिलेले. याला विचारतो व्हॉट इज मिनिंग ऑफ युअर नेम, तो या नावाचा अर्थ काय. बरं, व्हॉट इज नेटवर्थ, नेटवर्थ म्हणजे काय, बीकॉम झालेलं आहे आणि बँकिंग टर्मिनॉलॉजीमध्ये आपण पाहिलेलं आहे. असेट मायनस लायबिलिटी इक्वल्स टू नेटवर्थ. असेट म्हणजे काय विचारतील, मग लायबिलिटी म्हणजे काय विचारतील मग तुम्हाला. तर नेटवर्थ म्हणजे काय विचार. करंट रेशो म्हणजे तुमचा CRR असेल, SLR असेल, रेपो रेट असेल, तो आला पार्ट. करंट रेशो इन बँक नाव, बँकेचा करंट रेशो काय म्हणजे तुमचा कोणता रेशो, नेमकं ते वेगवेगळे रेशो असतात. तर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो काय, कॅश रिझर्व्ह रेशो काय, हे रेशो आपल्याला सांगता आले पाहिजे. त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला म्हटलं तिथं बॅलन्स शीट, बीकॉमचा मुद्दा आहे, बीकॉमचा विद्यार्थी आहे. बॅलन्स शीट टेल मी इन 1 लाईन. बॅलन्स शीट काय असते एका लाईनमध्ये सांगा. आता इथं नेटवर्थ मध्ये असेट मायनस लायबिलिटी सांगितली, सांगा व्हॉट आर द असेट इन बँक, बँक मधले असेट काय. व्हेअर डू बँक मेक इन्व्हेस्टमेंट, बँकेने कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. व्हाय डू बँक परचेस गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बँक गव्हर्नमेंट सिक्युरिटी कधी परचेस करते किंवा का परचेस करते. त्याच्यानंतर आलं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, SLR काय. त्याच्यानंतर व्हाय RBI इन्क्रीज ऑर डिक्रीज SLR, SLR इन्क्रीज किंवा डिक्रीज काय करतात. त्यासाठी मला SLR कन्सेप्ट माहिती असली पाहिजे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो काय असतो. तुमच्या NDTLच्या 18% अमाऊंट आपण स्वतःजवळ ठेवून घेतो, त्याला म्हणता SLR. मग तो काय आहे, कसं आहे माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर व्हॉट आर द मेथड ऑफ द इन्फ्लेशन कंट्रोल ऑदर दॅट बाय RBI, इन्फ्लेशन कंट्रोल करण्याच्या मेथड कोणते. मग त्यांनी विचारलं इफ द प्राइस ऑफ, आता याच्यावरून हा प्रश्न मला, इफ द प्राइस ऑफ ओनियन ₹100 per kg, हाऊ कॅन कंट्रोल इन्फ्लेशन इन दिस केस. इज देर इज एनिथिंग दॅट कॅन बी डन फ्रॉम द सप्लाय साइड ऑर डिक्रीज द प्राइस. मग आता याच्या रिलेटेड त्यांनी प्रॅक्टिकल प्रश्न विचारला. कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट काय. आता आपल्याला हे माहित असते पण आपल्याला त्याला कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट म्हणतात असं कळत नाही. कॅपिटल मार्केट म्हणजे कॉल मनी, नोटीस मनी, टर्म मनी. आणि मनी मार्केट म्हणजे ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. तर ते नेमकं काय ते विचारलं होतं. व्हॉट लोन डू बँक गिव्ह, बँक लोन का देते वगैरे. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय असते. मग व्हॉट सेक्टर देअर इन प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग, ॲग्रिकल्चर, MSME, हाऊसिंग, एज्युकेशन, ऑदर, विकर सेक्शन वगैरे कोणकोणते सेक्टर येतात. मग एक्सपोर्ट त्याच्यामध्ये येतं. एक्सपोर्ट आहे का, हो एक्सपोर्ट आहे. इज एक्सपोर्ट इन्क्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग. आता याच्याकडून सांगताना जसं माझ्याकडून पण एक्सपोर्ट सांगायचं राहिलं होतं तर त्याच्याकडून सांगताना राहिलं असेल. मग विचारलं एक्सपोर्ट त्याच्यामध्ये आहे का, आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग, मग ते बँक वाईज व्हॅल्यू होतं तेच पण सांगता आले पाहिजे. आणि व्हॉट आर द करंट लायबिलिटीज, लायबिलिटीज काय. तर हा एका बीकॉम ग्रॅज्युएटचा झालेला ॲज इट इज इंटरव्ह्यू आहे मागच्या वेळेचा, ॲज इट इज इंटरव्ह्यू. मग तुम्हाला ह्या हिशोबाने तयारी करायची आहे, ह्या हिशोबाने तयारी करायची आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशन रिलेटेड प्रश्न होते, बँक रिलेटेड क्वेश्चन होते आणि HRचे पण काही क्वेश्चन होते. हा होता बीकॉम वाला पार्ट.
पुढे गेलो. सर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला काय काय विचारलं, व्हाय यू आर ॲग्री ग्रॅज्युएट, सो व्हाय डू चूज IBPS PO ओव्हर IBPS AFO. तुम्ही जर ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहात तर AFO सोडून IBPS PO कडे का वळाले किंवा का ते चॉईस केलं. त्यानंतर तुमचा इंटरेस्ट काय, तुमची हॉबी काय, हे फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटने नाही बरं की, सगळ्यांनी करून ठेवायचं. आपला इंटरेस्ट काय आहे, आपली हॉबी काय आहे माहीत असली पाहिजे. टेल एनी 2 इंटरनॅशनल कंपनीज हू CEO आर इंडियन. अशा जागतिक लेवलच्या कंपन्या सांगा ज्यांचा CEO हा इंडियन असेल. अशा जागतिक लेवलच्या कंपन्या सांगा ज्यांचा CEO हा इंडियन असेल. मिक्स क्रॉपिंग, आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मिक्स क्रॉपिंग काय, त्यानंतर मिक्स क्रॉपिंग आणि मिक्स फार्मिंग काय असते, त्यानंतर मिक्स क्रॉपिंग आणि मिक्स फार्मिंगचे बेनिफिट्स काय काय, ग्रीन रिव्हॉल्युशन काय असते, इयर कोण, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन, बेनिफिट अँड रिझन ऑफ द ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन त्याचे फादर वगैरे विचारले होते, फुल फॉर्म ऑफ अमूल विचारलं होतं, मिनिमम सपोर्ट प्राइस आणि फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस मधला डिफरन्स विचारला होता, करंट FRP विचारली होती, शुगर केनची जेव्हा 340 होती आज 355 आसपास काहीतरी, हाऊ मच शुगर रिकवर फ्रॉम द 100 kg शुगर केन, 100 kg शुगर केन मधून नेमकं किती किलो साखर बनते. त्याच्यानंतर ग्रीन रिव्हॉल्युशन विचारलं बघा, इथं ग्रीन रिव्हॉल्युशन रिपीट झालंय, रिपीट त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं त्या विद्यार्थ्यांनी, सर ग्रीन रिव्हॉल्युशन रिपीट झालं, पुन्हा ग्रीन रिव्हॉल्युशन विचारलं. प्लॅस्टिक मनी काय म्हणजे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड काय, RBIचे क्वांटिटेटिव्ह टूल्स काय, क्वांटिटेटिव्ह टूल्समध्ये जे सगळे टूल्स येतात RBIचे, क्वांटिटेटिव्ह टूल्समध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, SLR, CRR वगैरे. सरपेसी ऍक्ट काय विचारला, सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन फायनान्शियल असेट इन्फोर्समेंट सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट काय सांगता आला पाहिजे. विच टेक्निक ऑर ऍक्टिव्हिटी यू अडॉप्ट इन द युअर फार्म आफ्टर कम्प्लिटिंग ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन. तुमचं ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अशी कोणती टेक्निक आहे किंवा कोणती ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या शेतामध्ये अडॉप्ट केली, आणि अबाउट युअर फॅमिली, तुमच्या फॅमिलीबद्दल विचारलं. हे एका ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा झालेला इंटरव्ह्यू आहे IBPS POचा, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट बघा. आणि याच्यातून तुम्हाला तुमचा स्वतःचा इंटरव्ह्यू पॅटर्न बनवायचा आहे, याच्यातून तुम्हाला तुमच्या स्वतःचा इंटरव्ह्यू पॅटर्न बनवायचा आहे. ह्या प्रत्येक क्वेश्चनचा, प्रत्येक प्रश्नाचे आन्सर तुम्हाला काढून ठेवायचे. म्हणजे आता याच्यातले कॉमन इंटरेस्ट हॉबी कोणते ग्रॅज्युएटला विचारलं जाऊ शकतं, किंवा अजून बाकीचं एकाला जो पाहते क्वांटिटी टूल कोणालाही विचारतील, सरपेसी कोणालाही विचारतील, त्याच्यानंतर हे प्लॅस्टिक मनी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणालाही विचारतील. त्याच्यानंतर बघा पुढे, आता कोणी इथं इंजिनियर, 13 फेब्रुवारी इंटरव्ह्यू होता, रिपोर्टिंग टाईम 8:30ची होती, एज्युकेशन इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. बघा आता इंट्रोडक्शन, पहिल्यांदा त्याला विचारलं तुमचं इंट्रोडक्शन सांगा, इंट्रोडक्शन जे सांगितलं. मग CGM जे चीफ जनरल मॅनेजर असतील किंवा तिथले जे मेन सर असतील, CGM बोलले मी फक्त 2 क्वेश्चन विचारतो बँकिंग अवेअरनेसचे. त्यांनी 2 प्रश्न विचारले बँकिंग अवेअरनेसचे. पहिला, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग क्या आहे आणि विच सेक्टर इन प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग. सोपं आहे, यूट्यूबला लेक्चर पण आहे माझं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं, प्रत्येकाने ते पाहून घ्या. डू यू नोचा पार्ट 5 असेल मे बी, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग बाय अक्षय जोळके जर टाकलं ना यूट्यूबला ते लेक्चर येईन. प्रत्येकाने ज्यांचं इंटरव्ह्यू त्यांनी पाहून घ्या, कारण प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग आहे, आणि डिटेलमध्ये पाहून घ्या पूर्ण एकदा. तर त्याला विचारलं प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय आहे, कोणकोणते सेक्टर प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगमध्ये येतात. एक सरनी बँकिंगचे जेवढे ॲक्ट आहे त्यानुसार विचारले, सगळे ॲक्ट विचारले. प्रॉमिसरी नोट आणि त्याची डेफिनेशन विचारली, बँक डेफिनेशन अकॉर्डिंग टू ॲक्ट, टाइप्स ऑफ बँका विचारल्या, कोऑपरेटिव्ह बँका, टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह बँक, हू रेग्युलेट कोऑपरेटिव्ह बँक, व्हॉट इज द फायनान्शियल इन्क्लुजन, आणि कोणकोणत्या स्कीम फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये येतात हे विचारलं. आता याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला इंजिनिअरिंग रिलेटेड पण प्रश्न विचारले जातात भारतात. असं काही कंपल्सरी नाही का विचारावेच, पण विचारतात. म्हणजे आता इथं तर त्याला इंजिनिअरिंगवर एक पण प्रश्न नाही विचारला असं पण होतं, कधी कधी असं पण होतं. मोस्ट ऑफ क्वेश्चन सगळेचे सगळे इंजिनिअरिंगवर विचारतात, सगळेचे सगळे, एखादा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, एखादा मेकॅनिकल इंजिनियर आहे, कॉम्प्युटर इंजिनियर आहे, त्या रिलेटेड क्वेश्चन्स विचारतात. म्हणून मला थोडीशी आपलं म्हणजे ज्या स्ट्रीममध्ये आपलं ग्रॅज्युएशन आहे त्याची पण तयारी आपली असणं गरजेचं आहे. मग बघा हे इंजिनियर ग्रॅज्युएटचा झालेला इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर पुढे कोण आहे, BCS वाले. BCS वाल्याला काय विचारलं, 5 नंबरचं पॅनल होतं. 11 फेब्रुवारीच्या शिफ्ट 1 मध्ये याचा इंटरव्ह्यू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. 3 सर आणि 2 मॅडम होत्या. हिंदी इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू झाला. बॅकग्राऊंड BCS आहे. बघू काय काय. मिनिंग ऑफ युअर नेम, इथं पण त्याला म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या जे नाव आहे त्याचा मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे. तुमच्या नावाचा मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे. फॅमिली इंट्रोडक्शन इन शॉर्ट. वाय बँक ऑफ इंडिया. आता काय असतं, आपण प्रेफरन्स दिलेला आहे बघा. प्रेफरन्स इथून मी प्रत्येकाला सांगतो, कोणताही ग्रॅज्युएट असू द्या मी सांगतो, प्रेफरन्स दिलेला आहे आपण बँकांचा. 11 बँकांचा प्रेफरन्स दिलेला आहे. त्यामध्ये आपण कोणती बँक 1 नंबरला टाकलेली ती बघा.
तुमच्याकडे ते आहे, कोणती बँक एक नंबर टाकलेली आहे आणि त्या बँकेबद्दलची डिटेल माहिती काढून ठेवा. सोबत तुमचं अकाउंट कोणत्या बँकेत आहे आणि त्या बँकबद्दलची डिटेल माहिती असली पाहिजे. आता याला विचारलं व्हाय बँक ऑफ इंडिया, म्हणजे तिने प्रेफरन्स बँक ऑफ इंडियाचा एक नंबर दिला आहे, व्हाय बँक ऑफ इंडिया. हाऊ मेनी नॅशनलाइज बँक, किती नॅशनलाइज बँक आहे, मग 11 उत्तर सांगता आलं पाहिजे. बँक ऑफ इंडियाचे चेअरमन विचारले. हाऊ मेनी टाइप्स ऑफ अकाउंट विचारले, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, एफडी, आरडी वगैरे तुम्हाला पाठ. मग रिलेटेड टू ग्रॅज्युएशन, कम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याला ग्रॅज्युएशन रिलेटेड प्रश्न विचारले. विच सॉफ्टवेअर यूज इन बँक, आता त्याचं BCS झालेले म्हणून त्याला हे प्रश्न विचारले बरं का. अकाउंट इन विच बँक अँड लोकेशन, तुमचं अकाउंट कोणत्या बँकमध्ये, त्याचं लोकेशन काय. एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सचे एक्झाम्पल विचारलं, म्हणजे GST आणि आपला नॉर्मल इन्कम टॅक्स असतो तो. हॉबी आणि व्हाय बँकिंग, हॉबी विचारलं, व्हाय बँकिंग. आता हॉबीमध्ये मे बी त्या मुलगी असावी, तिने कुकिंग हॉबी सांगितली होती. आर यू लाईक फ्रेंच ब्रेड ऑर नॉट. आता फ्रेंच ब्रेड हे खाण्याचा पदार्थ आहे, तो तुम्हाला आवडतो की नाही विचारलं, हे याच्या रिलेटेड विचारलेला प्रश्न आहे, कारण तिने हॉबी मे बी कुकिंग सांगितली असावी. मर्जर ऑफ बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडियामध्ये मर्जिंग झालंय का, झालंय तर कोणत्या बँकात झालंय. इंटरनेट बँकिंगचे एक्झाम्पल सांगा. आणि यूज ऑफ इंस्टाग्राम गुड ऑर बॅड, इंस्टाग्रामचा यूज हा गुड आहे की बॅड आहे, हा वाला एक मुद्दा विचारला. हे BCS ला विचारले प्रश्न आहे, पण त्यातले तुम्ही कोणतेही ग्रॅज्युएट असू द्या, प्रेफरन्स लिस्टमध्ये जो काही पहिल्या बँकेचा प्रेफरन्स दिला त्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्याचे चेअरमन माहिती असले पाहिजे. सोबत तुमचं ज्या बँकमध्ये अकाउंट आहे त्याबद्दलची पण तुम्हाला डिटेल माहिती असली पाहिजे. सपोज माझं SBI मध्ये अकाउंट आहे, मला SBIचे चेअरमन आणि SBI बद्दल माहिती असली पाहिजे, हे त्याचं आहे. त्याच्यानंतर अजून बघूया काही, हे डायरेक्ट ॲक्च्युअल उदाहरण आहे की असे इंटरव्ह्यू होतात. अजून एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा 11 फेब्रुवारी 2025चा इंटरव्ह्यू आहे, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल पुण्याला झालेला आहे. पॅनल नंबर 4 होतं. एज्युकेशन बॅकग्राऊंड BSc ॲग्रिकल्चर आहे, इंग्लिश आणि मराठीमध्ये. बघा आता याचा इंटरव्ह्यू इंग्लिश आणि मराठीमध्ये झाला. होऊ शकतो ना, मराठीत पण होऊ शकतो, नाही असं नाही. त्यांनी क्लिअरली मेन्शन केली इंग्लिश आणि मराठीमध्ये झालं. काय विचारलं, इंट्रोडक्शन विचारलं. मे बी डी गुकेश विचारला, कारण त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये कुठेतरी चेसचा प्लेअर असावा, तो स्वतः चेस खेळणारा असावा, काही त्यांनी इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन केलं असेल. मग डी गुकेश बद्दल विचारलं. KYC बद्दल विचारलं, नो युअर कस्टमर काय. बघा पुन्हा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग विचारलं. ॲग्रिकल्चर शेअर इन प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय. RRB रिजनल रुरल बँक, RRBचा फुल फॉर्म म्हणजे रिजनल रुरल बँक. शेअर ओनरशिप इन RRB, RRBमध्ये 50% सेंट्रल गव्हर्नमेंटचे, 15% स्टेट गव्हर्नमेंटचे, 35% तुमचे स्पॉन्सर बँकेचे, ते शेअर्स विचारले. मग आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे म्हणून ॲक्वाकल्चर काय. व्हॉट आर द अलाइड ॲक्टिव्हिटीज इन ॲग्रिकल्चरचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज. व्हाय आफ्टर ॲग्रिकल्चर यू चूज बँकिंग सेक्टर, ॲग्रिकल्चर तर बँकिंग सेक्टरमध्ये काय आले. करंट रेपो रेट काय, त्याची डेफिनेशन काय, आणि तुम्हालाच का हायर करावं, ह्या पण प्रश्नाची तयारी प्रत्येकाने करून ठेवा. व्हाय वी हायर यू, तुम्हालाच का हायर करावं, तुम्हालाच का सिलेक्ट करावं, त्याचं उत्तर देतच नाही. प्रत्येकाने हेच नका देऊ, पण ह्या टाईपमध्ये द्या. सर ॲज कम्पेअर टू अदर माझी कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, प्रेझेंटेशन स्किल माझी त्या केसमध्ये चांगली आहे, म्हणून मला वाटतं, आणि मी हार्ड वर्क करणार आहे, म्हणून मला वाटतं मला ह्या जॉबसाठी तुम्ही सिलेक्ट करावं, हायर करावं, जेणेकरून बँकेचा फायदा होईल. तर असं सांगू शकतो आपण. पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने मॉडिफाय करा. प्रत्येकाने लगेच हेच उत्तर देऊ नका, ते लगेच कळतं कोणीतरी सांगितलं आणि त्या हिशोबाने तुम्ही उत्तर देत आहे. तर हे प्रश्न पुन्हा एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा माझ्याकडे असणारा इंटरव्ह्यू होता. इंजिनियरचा पुन्हा एक इंटरव्ह्यू आहे बघा, 6 ते 7 मिनिटं चालला. 22 फेब्रुवारी 2024 झाली इंटरव्ह्यू आहे. 1 वाजता दुपारून इंटरव्ह्यू होता. 6 ते 7 मिनिटं चालते. त्याचं म्हणणं आहे व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस इफ बँक इज इन NPA मध्ये असेल तर काय प्रॉब्लेम आहे. हाऊ यू इंजिनिअरिंग डिग्री हेल्पफुल टू बँकिंग सेक्टर, तुमची इंजिनिअरिंग बँकिंग सेक्टरसाठी कशी युजफुल आहे. डिजिटल बँकिंग हेल्पफुल फ्रॉम कस्टमर अँड बँकर पॉईंट ऑफ व्ह्यू, डिजिटल बँकिंग कशी कस्टमरसाठी हेल्पफुल आहे. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी काय असते. बँकिंग आफ्टर, तुम्ही बँकिंग काय केली इंजिनिअरिंग नंतर. बँकिंग टर्म विचारल्या, आय हॅव नेव्हर एव्हर हर्ड. त्याचं म्हणणं आहे अशा काही बँकिंग टर्म्स विचारल्या मी जेव्हा कधीच ऐकले नव्हते. व्हॉट आर द टार्गेट टू द बँक, बँकेचं टार्गेट काय आहे. रेपो अँड रिव्हर्स रेपो रेट काय आहे. टाईप्स ऑफ चेक, तर हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न त्या केसमध्ये त्याला विचारले, इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट होता. त्याच्यानंतर बघा अजून BCom वाला एक आहे, त्याचं पण आहे. 23 फेब्रुवारी 2024, आता 2024चा इंटरव्ह्यू त्याच्या मागच्या वर्षीचा. पॅनल नंबर 4 कॉमर्स झालेलं आहे. इंट्रोडक्शन, लिक्विडिटी काय, लायबिलिटी, पार्टनरशिप वगैरे काहीतरी विचार होतं. आता हे तर BCom रिलेटेड, बॅलन्स शीट आणि P&L, NPA अकाउंट काय, प्रायव्हेट सेक्टर, PSLचं सर्टिफिकेट काय, P&L, हे सगळं त्याच्या रिलेटेड आहे बरं का, त्याचं BCom रिलेटेडच आहे. त्याच्यानंतर NEFT RTGS तुम्हाला माहीत असेल. बिझनेस एंटिटी काय आहे, मार्केटिंग अँड सेलिंग काय आहे, बॅड बँक काय आहे, मेजर फोकस एरिया ऑन बजेट, बजेटमधला मेजर फोकस एरिया काय. बजेट पण एकदा पाहून ठेवा, कामं पडेल. बजेट पण एकदा पाहून ठेवा, काम पडेल. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय एकदा ते कामं पडेल. मग आता ओव्हरऑल या सगळ्यांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी येतात ज्या मी तुम्हाला सगळ्या सांगितल्या. का बँकिंगच्या टर्मिनॉलॉजी आपल्याला आल्या पाहिजे, ग्रॅज्युएशन रिलेटेड प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे, याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तेवाले उत्तर तुम्हाला आले पाहिजे. तर हे ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या सगळ्या नीट बघा,
नीट पहा, ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो गुगल फॉर्म भरा, तुम्हाला 2 दिवसामध्ये लेक्चर अलॉट होतील. याच्यावरचे अजून जवळपास 3 लेक्चर आणि बँकिंग टर्मिनॉलॉजीचे 4 लेक्चर अलॉट होतील. ते 6-7 लेक्चर बघा पुढच्या 2-3 दिवसामध्ये. आणि सोबत एवढंच नाही, याच्या सोबत आपल्याला मॉक इंटरव्ह्यू पण द्यायचे. तर क्लास करून तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल, तर मॉक इंटरव्ह्यू पण आपल्याला द्यायचे. त्या हिशोबाने आपल्याला तयारी करावी लागेल. तर चालेल, अशा पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू होतो. तर तुम्हाला सगळ्यांना इंटरव्ह्यूसाठी बेस्ट लक. प्रत्येकाने गुगल फॉर्म भरा. त्याच्यानंतर अजून काही लेक्चर्स तुम्हाला सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर पाहायला भेटतील. चालेल, धन्यवाद.